नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज मी तुम्हाला ऐकवणार आहे सौ रेखा खराबे यांच्या जगणं ज्याचं त्याचं या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, सौ रेखा खराबे लिखित पायव्यातला दगड. उद्या सुधाताईंचा शाळेतला शेवटचा दिवस. उद्यानंतर नव्या मुख्याध्यापिका त्या जागेवर असणार आहेत. संध्याकाळी होणाऱ्या निरोप समारंभाच्या वेळीच त्या आपल्या पदभार सांभाळणार आहेत. पदभार. खरंच का हे पद एक ओझं होतं, भार होता? नाही, नक्कीच नाही. उणीपुरी 40 वर्ष त्यांनी या शाळेसाठी वेचली होती. 40 वर्ष हा तसा मोठा काळ. उमेदीची पहिली वर्ष नवे आजवरचं सगळं आयुष्यच सुधाताईंनी या शाळेत घालवलं. ही शाळा म्हणजे त्यांचं दुसरं घर झाली होती. मग पहिलं घर कोणतं? जिथे आपण रात्री झोपण्यापुरतं जातो ते, त्याला घर म्हणायचं? घर म्हणजे जिथे मायेची 4 माणसं असतात. केवळ ती मायेची माणसंच नाही तर घराच्या भिंती, दारं, घरातल्या वस्तू देखील येणाऱ्याची वाट बघत असतात. त्यांच्याजवळ आपण 4 सुखदुःखाच्या गोष्टी बोलू शकतो. आपल्या आनंदात ते आनंदानं नाचतात. कधी आपल्या दुःखातला वाटा ते स्वतःहून उचलतात. पण आपल्या घरात निर्जीव वस्तू आणि माणसांची वाट बघून थकलेली दारं आणि राहायचं म्हणून उभ्या असलेल्या 4 वृक्ष भिंती. सुधाताईंनी निश्वास सोडून कूस पालटली. रात्रभर त्यांना झोपच लागली नाही. सगळी रात्र कूस पालटण्यातच संपली. तशा गेल्या कित्येक दिवसांपासून सुधाताई अस्वस्थच आहेत. निवृत्तीनंतर काय, हा एवढा मोठा प्रश्न असेल असं कधी त्यांना वाटलंच नव्हतं. याआधी असला विचारही कधी त्यांच्या मनात आलेला नव्हता. आजवर शाळा हेच तर त्यांचं जग होतं, तिथेच त्या रमत. तब्बल 40 वर्षांपूर्वी त्यांनी या शाळेच्या जगात प्रवेश केला होता. त्यावेळी नुकतीच पदवी घेतलेल्या त्या 20शीतल्या नवथर तरुणीनं आपली सारी स्वप्न बाजूला ठेवून केवळ नाईलाज म्हणून तिथे प्रवेश केलेला होता. बाबांच्या अचानक उद्भवलेल्या राक्षसी आजारानं तिचं सारं जग बदलून टाकलं होतं. त्या आजारानं बाबांना वेळेआधी निवृत्ती घ्यायला लागली होती. खरं तर आधी बरेच दिवस त्यांनी ते दुखणं अंगावर काढलं होतं, पण त्यामुळेच तो रोग अधिक बळावला होता. शेवटी व्हायचं ते झालं. त्यांचाही नाईलाज झाला. झपाट्यानं वाढणारा तो आजार, दिवसेंदिवस औषधांना न जुमानता खालावत चाललेली त्यांची प्रकृती, वेदनेनं तळमळणारी त्यांची कृशकाया, खोल गेलेल्या भकास नजरेतली असहाय्यपणाची करुण विकल भावना, सतत 3 वर्ष दवाखान्यात मारलेल्या फेऱ्या, दवाखान्यातला औषधं, फिनाईलचा तो उग्र दर्प, त्या पेशंटच्या किंकाळ्या, त्यांच्यासोबतच्या माणसांच्या डोळ्यात दाटलेली भयाची काळजीची छाया, सतत कुठल्या तरी सावटाखाली असलेली ती माणसं, हे सगळं बघता बघता सुधा अचानक प्रौढ झालेली होती. तिच्या कोवळ्या तारुण्यसुलभ भावनांना कधीचीच मूठमाती मिळाली होती आणि थोरलेपणाच्या जबाबदारीची भावना, कर्तव्याची भावना तिच्या अंगोपांगी मुरली होती. बाबांच्या आजारपणानं खचून गेलेल्या आईला सावरताना ती स्वतःच खूप मोठी होऊन गेली. बाबांच्या आजारपणात त्यांची स्वतःची जमापुंजी सगळी संपून गेली होती. निवृत्तीनंतर मिळालेले पैसेही आजारपण आणि घर खर्चात संपून गेले. त्यामुळे बाबा गेल्यानंतर कुणीतरी घर सांभाळायला हवंच होतं. मोठी म्हणून ती कर्तव्याची माळ सुधाच्या गळ्यात पडली आणि ती कायमची अडकली. त्यातून तिची सुटका नव्हतीच, त्यातच ती पूर्णपणे बुडून गेली.
नंतर धाकट्या बहीण भावांची शिक्षणं झाली, त्यांची लग्न झाली. ते आपापल्या संसारात व्यापात इतके रमले की कधी ताईची त्यांना फारशी आठवणही येत नाही. आई होती तोवर सारी जणं कधीमधी येत असत. आईकडून माहेर पण भोगत असत. पण आईची सोबत संपली तशी सगळ्यांनी जणू पाठच फिरवली. सुधा नोकरीला लागली तेव्हा घरचं ओझं विसरून ती तेवढा वेळ का होईना पण शाळेच्या वातावरणात रमायची. अंगात त्यावेळी तारुण्यातला अवखळपणा होता. शाळेत ती सगळ्यांशी मनमोकळं बोलायची, हसायची. मनावरच्या ओझ्याला जरा तरी हलकं करू शकायची. पण जसजशा जबाबदाऱ्या वाढत गेल्या तसा तिचा स्वभाव आपोआप गंभीर, करडा होत गेला. घरच्या शाळेतल्या कामांनी, जबाबदाऱ्यांनी, कटकटींनी स्वभावातला चिडचिडपणा वाढत गेला. एक कोरडी शिस्त अंगी मुरली आणि मूळची सुद्धा त्या सगळ्यात पार हरवून गेली. सुधाताईंच्या हेकेखोर चिडक्या स्वभावामुळे भावंडं दुरावली. सगळ्यांचं सगळं नीट होतंय पण आपलं वय असूनही आपली हाऊसमूज काहीसुद्धा पूर्ण करता येत नाही. शिवाय नेहमी डोक्यावर ओझं. त्यांनीच त्यांचा स्वभाव चिडचिडा झाला. हे योग्य नाही हे कळूनही हातून तशाच गोष्टी व्हायच्या. म्हणून तर पंख फुटताच पाखरं आपापल्या वाटेनं उडून जातात, पुन्हा खोप्याकडे परतून बघत नाहीत. तशी भावंडही पंख फुटताच आपापल्या वाटेनं उडून गेली. त्यांनी आपापली घरटी उभारली आपल्या स्वतंत्र जगात. आता ती आनंदात, सुखात होती. ताईच्या विश्वात परतण्याची त्यांची इच्छाच नव्हती. तेव्हा तर सगळे ताईला वचकून असायचे. आईचं सुरुवातीपासून तुणतुणं सुरू असायचं. अरे ताईला असलं आवडणार नाही, करू नका. ताईची परतायची वेळ झाली पसारा आवरून टाका. ताईला ही भाजी आवडत नाही, करायची नाही. ताईला हे पदार्थ आवडतात, तेच करायचे. ट्रिपला जायचं आहे, ताईला विचारा. नवीन काही घ्यायचं आहे, ताईला सांगा. ताई ताई ताई. का करावं असं आईने? ताईनंही एक दडपशाहच झाली होती जणू ती. तिच्या मनात खरं तर असलं काहीही नसायचं. मग का करावं आईने असं? तिलाही कळतंय आईच्या अशा वागण्यात काही वाईट उद्देश थोडाच होता. ती आईच्या मनातली अपराधीपणाची खंत असायची. आईला वाटत असावं की पोरीवर इतक्या लहान वयात संसाराचा बोजा पडलाय. आपला संसाराचा गाडा बिचाऱ्या तिला रेटावा लागतोय. तिला कष्ट होतात म्हणून इतरांनी सगळं तिच्या मनासारखं वागून ते कष्ट हलके करावेत. पण त्यांनी एक झालं, सुधाच्या मनातला अहंकार की मी हे घर चालवतीये तो वाढीला लागला हे मात्र नक्की. भावंडांना सगळं करता येतं, आपण काही हौसमौज करू शकत नाही म्हणून त्यांच्याविषयी असूयासुद्धा वाटायची. सारं ओझं माझ्याच डोक्यावर का असंही वाटायचं. भावंड दबून असायची पण ताईबद्दल मनात किंतु असायचा. आई भावंड यांनी त्यावेळी का बरं जोपासला आपला अहंकार? जोपासायचा आहे काय, तो मुळात रुजलेला होता. अवेळी मिळालेल्या मोठेपणानं कमावती, घर सांभाळणारी, मग हे सगळं अपरिहार्य होतं. ताईची चिडचिड होण्याआधीच मुकाटपणे आपापली कामं चटकन उरकून सगळे मोकळे व्हायचे. सुधाताईंच्या मनात आलं की सगळ्यांनी दूर पळावं इतका का आपला स्वभाव वाईट आहे? माणसं दुरावत जावी असा काही स्वभाव नव्हता आपला आधी. पण प्रसंग घडत गेले आणि स्वभावातही बदल घडत गेला. बाबा गेल्यानंतर जी मिळाली ती नोकरी स्वीकारावी लागली. पण तेव्हा काही सुधाताई अशा नव्हत्या. त्यावेळच्या सुधालाही हसावं, खेळावं, मित्रमंडळीत रमावं असं वाटायचं. पण आपोआपच ती या सगळ्यापासून दूर होत गेली. सुरुवातीला पगार हातात पडल्यावर तिलाही 4 झुळझुळीत साड्या घ्याव्यात, शाळेत जाण्या येण्याला हाताशी एखादी गाडी असावी, जरा नीटनेटकं राहावं, लोकांच्या नजरा कौतुकानं आपल्याकडे वळाव्यात, खूप वाटायचं तिला. पण घरखर्च, भावंडांचा शाळा कॉलेजचा खर्च, बाबांच्या आजारपणात झालेली लोकांची देणी,
हे सगळं करताना आणि खर्चाची तोंड मिळवणी करता करताना जीव मेटाकुटीला यायचा तिचा. मग जास्तीच्या खर्चाचा विचार करणं शक्य होणारं नव्हतंच. मनासारखं काही होत नसल्यानं मग चिडचिड वाढायची. त्यात उत्पन्न वाढवण्यासाठी ट्युशन्स घ्यायला लागायच्या. त्या माठ मुलांना शिकवणं म्हणजे परीक्षा असायची. जरा कमी अधिक झालं की पालकांची कटकट असायचीच, काहीतरी सूचना असायची. मग माणूस चिडणार नाही तर काय. ताईच्या मनाचा विचार कसा कोणाला करावासा वाटला नाही. ताईला समजून घेण्याचा प्रयत्न कोणी केलाच नाही. आता तर सगळे आपापल्या संसारात आनंदात आहेत. त्यांना मोठमोठ्या पगाराच्या हुद्द्याच्या नोकऱ्या आहेत. सगळं छान मजेत चाललं आहे. पण त्यांच्या यशामागे ताईचा हात आहे, तिची मेहनत आहे, तिचा त्याग आहे. हो, त्यागच. हे सगळं सोयीस्कररित्या विसरून गेलेत ते. त्यांच्या जीवनाची पायाभरणी करताना, त्यावर त्यांच्या सुखी आयुष्याची सुरेख इमारत उभी करताना ताईला पायव्याचा दगड व्हावं लागलंय. हे कसं सगळे सहज विसरून गेले. हां, पायव्याचा दगड. कल्पना चांगली आहे, अगदी फालतू नाही आहे. सुधाताई स्वतःशी हसल्या, उठून तांब्यातलं पाणी घेऊन प्यायल्या, पुन्हा अंगावर चादर ओढून घेतली. पण विचारांवर नाही ना आपल्या इच्छेनं पांघरून ओढून घेता येत. संसार करावासा तिलाही वाटत होतं. चार चौघींसारखी तिचीही स्वतःच्या घरकुलाबद्दल कल्पना होती. नवरा, मुलं, सारं तिलाही यावं होतं. त्यांना आज इतक्या दिवसांनी अजयची आठवण झाली. किती वर्ष झाली त्याला भेटून. त्या सगळ्या आठवणी आता खऱ्याही वाटत नाहीत. मागच्या जन्मातल्याच असाव्यात त्या आठवणी. कितीतरी वर्षांची धूळ जमली आहे त्या आठवणींवर. खरोखर एक जन्मच गेल्यासारखा वाटतोय. धूसर झालेल्या आठवणींवरचा काळाचा पापुद्रा इतक्या वर्षांनी दूर झालाय. अजय नेहमी स्वप्नातच राहिला. आपल्या छोट्या पुतण्याला शाळेत सोडवायला तो नेहमी यायचा. त्याच्याशी ओळख झाल्यावर सुधाला आपलं जगच बदलून गेल्यासारखं वाटलं. ओळखीच्या स्मितापासून सुरुवात झाली आणि जुजबी शब्दांच्या देवाणघेणीतून ते कधी एकमेकांशी मोकळ्या गप्पा मारायला लागले, कधी एकमेकांच्या प्रेमात पडले, कळलंच नाही. ती 2 वर्ष हवेत तरंगत गेली. नोकरी लागल्यावर मात्र अजयला लग्नाची घाई झाली. त्याची कंपनी त्याला परदेशात पाठवणार होती. घरच्यांचा आग्रह होता की त्यांनी लग्न करून मगच जावं. त्याची सगळी तयारी झाली होती. पण गळ्यात पडलेल्या जबाबदारीचं ओझं असं अर्ध्या वाटेवर काढून फेकून देणं सुधाला शक्य नव्हतं. स्वतःच्या स्वार्थासाठी आपली जबाबदारी विसरायला तिचं मन तयार झालं नाही. आणखीन 2-3 वर्षांनी भाऊ हाताशी येणार होता. त्यानंतर ती जरा मोकळी होऊ शकणार होती. बरेच दिवस अजय थांबला सुद्धा होता. पण घरच्यांच्या दबावासमोर त्याला झुकावंच लागलं आणि शेवटी व्हायचं ते झालं. लग्न करून अजय परदेशात निघून गेला. सुधा कधी मोकळी होऊ शकली नाही. अजय आपल्या संसारात रमला आणि सुधाच्या आयुष्यातलं एक गोड स्वप्न, एक आनंद पर्व तिथेच संपलं. त्याला पूर्ण विराम मिळाला. या सगळ्यामुळे की काय, पण त्यानंतर तिचा स्वभाव अधिकच कोरडा बनला. विक्षिप्तपणा आला स्वभावात. त्या कोरडेपणातून तुसडेपणा जन्माला आला. ती आणखीनच एककल्ली बनली. त्यात मी मान मोडून काम करतेय आणि भावंड मजा मारतायत ही भावना वाढायला लागली. भावानं एखादा सिनेमा बघितला, मित्रांसोबत कुठे भटकायला गेला किंवा बहिणींनी चांगले कपडे घातले, फॅशनेबल राहिली, नटली, मुरडली की सुधाला खूप राग यायचा. मग आरडाओरडा, चिडचिड. घरातलं वातावरण तंग होऊन जायचं. सारं घरच मग चिडीत चुप्प होऊन वावरायचं. घरातली ती भयाण शांतता देखील खायला उठायची. नको वाटायचं घरात परतणं. आतल्या आत खदखदायचं. त्यामुळे मनामनातला दुरावा वाढायला लागला. हळूहळू मग संधी मिळताच दोघेही आपापल्या वाटेनं निघून गेले. ताईचा विचार करावा कोणालाही वाटलं नाही. कधीतरी 1-2 वर्षांनी फोनवर चौकशी करतात. त्यांना तरी काय दोष देणार.
त्यावेळचं आपलंही वागणं तसंच होतं. तेव्हा आपलं काही चुकतंय असं वाटलंच नाही, कोणी सांगायचा प्रयत्नही केला नाही. आज आपणही इतक्या वर्षांनंतर त्याच्यावर विचार करतोय, तेही सवड मिळाली आहे, एकटं वाटतंय म्हणून. हा आपलाही स्वार्थ नाही का? मोठेपणा घेऊन इतक्या वर्षात आपणही त्यांना जवळ ओढायचा साधा प्रयत्नही केला नाही. खरा दोष आपलाच आहे. एक सुस्कारा सोडून सुधाताईंनी पुन्हा एकदा कूस बदलली. रात्रभराच्या जागरणानं डोळे जडावले होते. सकाळ झाली. रोजची उठायची वेळ झाल्यावर उगाच अंथरुणात लोळत पडणं सुधाताईंना मानवणारं नव्हतं. त्या उठल्या. दोन्ही हाताचे तळवे डोळ्यांसमोर पसरून प्रार्थना केली आणि लगेच त्या बाथरूममध्ये शिरल्या. तोंड धुवून तोंडावर पाणी मारल्यावर जरा तरतरी आली. आज रोजच्यासारखी बागेतनं चक्कर मारावी, फिरायला जावं असं त्यांना नाही वाटलं. मग कॉफी घेत त्या वरांड्यातल्या खुर्चीत आरामात बसल्या. डोक्यातलं विचारांचं चक्र जरा थांबलं होतं. तरी आज इतकं उदासवाणं का वाटतंय? उद्यापासून शाळा नसणार म्हणून? नाही, तसं नसेल, कारण अलीकडे सुधाताईंना शाळेचाही कंटाळाच आला होता. हल्ली मुलं फार बदलली आहेत. शिस्तीचा बडगा त्यांना नकोच असतो. त्यांच्या पालकांना रिझल्ट चांगले हवे असतात, मुलं चांगली निघायला हवी असतात, पण मुलांना शिक्षा व्हायला नको असते. कुणी त्यांच्या मुलांना बोललेलं त्यांना चालत नाही. मुलांनी जरा घरी तक्रार केली की ते लगेच जाब विचारायला शाळेत हजर होतात. आणि हल्ली शिक्षकांच्याही वृत्तीत फरक पडला आहे. नोकरी म्हणजे कमाईचं एक साधन एवढीच त्यांची भावना असते. नव्या पिढीला आपण घडवतोय, चांगल्या शिक्षणासोबत चांगले संस्कारही व्हायला हवेत, ही भावना लोप होत चालली आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच, पण तरीही झोकून देऊन शिकवणारे कमी, बहुतेक पाट्या टाकणारेच. सुधाताईंना या सगळ्याचा त्रास व्हायचा, चीड यायची त्यांना. त्या निवृत्त होणार आहेत हे ठाऊक असल्यानं अलीकडे त्यांच्या शिस्तीला, संतापाला कोणी भीक घालत नव्हतं. वर्गांमधले आवाज हल्ली फार वाढले होते. तिकडे दुर्लक्ष करताना सुधाताईंना फार त्रास व्हायचा, पण त्यांना हेही ठाऊक होतं की पिंजऱ्यातल्या म्हाताऱ्या दातपडक्या सिंहाला कोणी घाबरत नाही. एरवी पिंजऱ्यासमोरून घाबरत जाणारेही बिनदिक्कत समोरनं निघून जातात. वेळ पडली तर एखादा खडा मारायला कमी पडत नाहीत. डोक्याला ताप नसणार यापुढे. एक सुस्कारा सोडून त्या जागेवरनं उठल्या. रोजचे कार्यक्रम त्याच पद्धतीनं त्याच वेळेत पार पडले. रोजच्यासारख्या सावकाश चालत सुधाताई शाळेत पोहोचल्या. फाटकातून आत शिरताच त्यांनी चौफेर नजर फिरवली. चपराशानं सगळे वर्ग उघडले होते. त्याची साफसफाई चालली होती. शाळेची ही एवढी विशाल देखणी इमारत हे सुधाताईंच्या मेहनतीचं आणि प्रयत्नांचं फळ होतं. पटांगणाच्या काठाकाठांनी त्यांनी गुलमोहर, कडुलिंब, बहावा अशी दाट सावली देणारी मोठी झाडं लावून घेतली होती. त्यांच्या ऑफिससमोर छोटासा पण सुबक बगीचा करून घेतला होता. सरस्वती सदन असं दिमागदार नाव मिरवणारी ही देखणी वास्तू एखाद्या मंदिराइतकी शांत, पवित्र वाटते आहे. आणखीन तासाभरात इथे मुलांचा कल्लोळ ऐकायला येईल. प्रार्थनेच्या घनगंभीर आवाजानं सगळा परिसर भरून जाईल. अभिमानाने सुधाताईंचा ऊर भरून आला. नकळत त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पण नंतर मात्र त्या तिथे रेंगाळल्या नाहीत. ओठांवरचं अभिमानाचं स्मितहास्य पुसून त्यांनी नेहमीची गंभीरता चेहऱ्यावर पावडरसारखी फासली आणि त्या ऑफिसमध्ये शिरल्या. सुधाताईंचं बोलणं नेहमीच मोजून, मापून, कमी. त्यामुळे इतरांना त्यांच्या मनातला उदासपणा कळणं शक्य नव्हतं. नव्हे, त्यांनी तशी खबरदारीच घेतली होती. त्या दिवशी दिवसभर नव्या मुख्याध्यापिकेला सगळा कारभार समजवण्यात त्यांचा वेळ गेला. सगळी कागदपत्रं दाखवून झाली. कुठे, काय, कसं, किती हे सगळं समजवताना दिवस संपला. नव्या येणाऱ्या मुख्याध्यापिका नेहमीच्याच होत्या. त्यातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना ठाऊकच होत्या. तरीही आपलं काम आपण करायचं हा सुधाताईंचा स्वभाव. सुट्टीची घंटा वाजली तशी दप्तरं उचलून मुलं सुसाट वेगानं पळत सुटली.
गेटजवळ झुंबड झाली. चौकीदार त्यांना व्यवस्थित बाहेर सोडत होता. कधी नव्हे ते खिडकीजवळ उभं राहून सुधाताई ते दृश्य नजरेत साठवत होत्या. उद्यापासून त्या या सगळ्याला मुकणार होत्या. ते अवखळ बालपण डोळ्यातल्या पाण्यांमुळे धुसर झालं होतं. आत्तापर्यंत आवरून ठेवलेली आसव कठोरतेचा बुरखा फाटून गालावरनं मुक्तपणे वाहायला लागली होती. मॅडम मॅडम सगळी तयारी झाली आहे. सगळेच जमलेत हॉलमध्ये. चलता ना तुम्ही पण? भट मॅडम त्यांना बोलवायला आल्या होत्या. त्यांच्या नजरेला आपले अश्रू पडू नयेत म्हणून न वळता त्यांनी आधी ते पुसले. चेहऱ्यावर उसणं हसू आणून वळून त्या बोलल्या, हे सगळे सोपस्कार व्हायलाच हवेत का? नाही केले तर नाही का चालणार? सुधाताईंचे पाणावलेले लालसर डोळे बघून भट मॅडम समजायचे ते समजल्या. शाळेत त्याच एक जुन्या आणि सुधाताईंबद्दल आदर जिव्हाळा वाटणाऱ्या होत्या. सुधाताईंना त्या फार आधीपासून ओळखत होत्या. 4-5 वर्षात ही वेळ त्यांच्यावरही येणारच होती. बाई, मला कळतंय तुमचं मन, पण बाकी लोकांचं मन नाही ना मोडता येत. सगळे जमलेत हॉलमध्ये. तुम्ही 5-10 मिनिटांनी आलात तरी चालेल. मी पुढे होते. त्या गेल्यावर सुधाताईंनी तोंडावर पाणी मारलं. चेहऱ्यावरचे भाव पुसून पुन्हा एकदा गंभीरतेचा एक पफ मारला. मग त्या हॉलमध्ये आल्या. नेहमीसारखाच तो कार्यक्रम. पोटी एक ओठी एक अशी पठडीतली भाषणं, कोरडी लटकी, तोच अल्पोपहार. सारं अगदी व्हायचं तसं सागर संगीत पार पडलं. सगळ्यांनाच घरी परतायची घाई. सगळ्यांबरोबर सुधाताई पण बाहेर पडल्या. आता त्या त्यांच्या प्रमुख नव्हत्या. प्रत्येकजण त्यांच्याशी बोलून जात होतं. शाळेत येऊन त्यांनी आदनमधनं मार्गदर्शन करावं, भेटून जावं म्हणून सांगत होतं. त्यातलं मनातलं किती आणि वरवरचं किती हे त्याही जाणत होत्याच. फार वेळ न घालवता सगळे भराभरा पांगले. भट मॅडम तेवढ्या मागे रेंगाळल्या. मॅडम चालताय ना? त्यांनी विचारलं, पण बोलताना त्यांचा आवाज भरून आला होता. सुधाताईंच्याबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर होता. त्यांचं सगळं कर्तृत्व त्यांना ठाऊक होतं. गेली 30 वर्ष त्या त्यांना ओळखत होत्या. मॅडमची शिस्त, नियम नीट पाळले तर काही त्या उगाच कोणावर रागवत नाहीत. कामचुकारपणा त्यांना आवडत नाही. इतर लोक त्याच त्या चुका करतात, दोष मात्र मॅडमच्या शिस्तीला देतात. भट मॅडमना डोळ्यातलं पाणी आवरता आलं नाही. हलकासा हुंदकाही आला. सुधाताईंनी त्यांच्या पाठीवर थोपटलं. काय हे भटबाई? अहो आवरा स्वतःला. गाव सोडून नाही जात आहे मी. घरी येत जा आदनमधनं मला भेटायला. मलाही बरं वाटेल. उशीर होतोय तुम्हाला. निघा आता तुम्ही. मी आणखीन थांबणार आहे जरा वेळ इथे. भट मॅडमनी मान डोलवली आणि त्या चटकन सुधाताईंच्या पायाशीच वाकल्या. अहो काय काय करताय काय तुम्ही? असं सुधाताई म्हणेच तोवर डोळे पुसून त्या चालायलाही लागल्या. सुधाताईंनी डोळ्यांवरचा चष्मा काढून डोळे पुसले. पुन्हा चष्मा डोळ्यांवर चढवला. शाळेच्या परिसरावर त्यांनी एक नजर फिरवली. शाळेच्या इमारतीत शिरून एक चक्कर मारली. बाहेर येऊन इमारत पुन्हा नजरेत साठवून घेतली. हात जोडून क्षणभर डोळे मिटले. कानात मुलांच्या प्रार्थनेचा, त्यांच्या कलकलाटाचा आवाज घुमायला लागला. या आवाजाला, या परिसराला आपण उद्यापासून मुकणार. अचानक त्यांना हुंदका फुटला. डोळे भरभरून वाहू लागले. जरा वेळ ते अश्रू त्यांनी तसेच मुक्तपणे वाहू दिले, पण मग लगेच त्या भानावर आल्या. काय हा असा पोरकटपणा? असं स्वतःच्या मनाला बजावत त्याने निग्रहानं स्वतःला सावरलं. डोळे कोरडे केले. मग मात्र त्या तिथे थांबल्याच नाहीत. तडक फाटका बाहेर पडल्या. ऑफिस बाहेर वरांड्यातल्या स्टुलावर बसून चपराशी त्यांना कधीचा निरखत होता. खरं तर त्यालासुद्धा आज घरी जायची घाई होती, पण नेहमी कठोर आणि कडक दिसणाऱ्या मोठ्या बाईंचं ते विव्हल रूप बघून तो सुद्धा कासावीस झाला होता. गपचूप बसून बाईंना फक्त न्याहाळत होता. त्याला बाईंना हटकावंसं नाही वाटलं. कदाचित बाईंना ते आवडलं नसतं.
बाई फाटका बाहेर पडताच ऑफिसला कुलूप लावून तोही बाहेर पडला. घरी पोचायला सुधाताईंना रोजच्यापेक्षा चांगला 1-1.5 तास उशीर झाला होता. तरीही सावकाश चालत त्या घरी आल्या. घरी वाट पाहणारं तरी कोण होतं? रोज तरी कोण असायचं? पण एक ओढ असायची, उद्याची शाळेची तयारी असायची. आता काय? ह्या आता कायनंच त्यांना छळायला सुरुवात केली होती. घरी पोचल्यावरही त्यांना कुलूप उघडून घरात जावंसंच वाटत नव्हतं. त्यांना स्वतःचंच नवल वाटलं. काय हा माणसाचा विचित्र स्वभाव. शाळेचा एक ठीक आहे, पण घरी तर त्या वर्षानुवर्ष एकट्याच राहतात ना. मग आजच का घरात जावं असं वाटत नाही आहे? असं बाहेर किती वेळ बसून राहणार? घरात तर जायलाच हवं. कुलूप उघडून त्या आत आल्या. पाठोपाठ दार पक्क लावून घेतलं. चौकीदार यायला अजून बराच अवकाश होता. जेवून खाऊन तो 10-10:30 वाजता येणार. नकळत एक अनाहूत विचार सुधाताईंच्या मनात आला आणि त्या दचकून गेल्या. आज आपण त्याची वाट बघतोय का काय? आज का आपल्याला भोवती माणसं असावीशी वाटत आहेत? गेली कित्येक वर्ष तो चौकीदार इथे रात्रीचा येतोय, पण त्याची फारशी दखल घ्यावीशी आजवर कधी वाटली नाही. पण त्याच्या दाराबाहेर नसण्याची उणीव आजच का जाणवावी? तो इथे असायला हवं असं का वाटतंय आज? इतकं आपलं मन कधीपासनं कमकुवत झालंय. नाही, असं व्हायला नको आहे. सगळे मनातले हळवे विचार निग्रहानं झटकून सुधाताई सोफ्यातनं उठल्या. बाथरूममधला गिझर ऑन केला. तोंडावर गार पाण्याचे हपके मारले. नॅपकिननी तोंड पुसत त्यांनी कपाटातनं कपडे काढले. कोमट पाण्यानं आंघोळ केल्यावर त्यांना खूप बरं वाटलं. बाथरूममध्ये दरवळलेल्या साबणाच्या चंदनी सुवासानं त्या मनोमन सुखावल्या. दिवाणखान्यातल्या पुस्तकांच्या कपाटातून त्यांनी आपल्या आवडत्या लेखकाचं पुस्तक काढलं. वाचायला सुरुवात केली. पण जरा वेळातच त्यांच्या लक्षात आलं की नजर नुसती अक्षरांवर भिरभिरतीये, मेंदूपर्यंत काही पोचत नाही आहे. शेवटी पुस्तक मिटवून त्यांनी TV ऑन केला. पण TV वर कुठली तरी रटाळ सिरियल चालू होती. बातम्या लावल्या. त्यावरही लांबण घातलेल्या रसभरीत चर्चा आणि सत्तेसाठी चाललेलं घाणेरडं राजकारण, त्या बिभत्स जाहिराती. सुधाताईंनी TV बंद केला. सगळ्याची शिसारीच आली त्यांना. सावकाश त्या किचनमध्ये आल्या. रोज त्या स्वतः सकाळ संध्याकाळ ताजं शिजवून खायच्या. स्वयंपाकात तेवढाच वेळ चांगला जायचा. म्हणून स्वयंपाकासाठी त्याने कधी बाई वगैरे ठेवली नव्हतं. खरं तर एकटीसाठी कधी काही करायचा कंटाळा यायचा, पण बाई नकोशी वाटायची. आज तर त्यांना काही खायचंच नव्हतं, पण पोटात काही नसलं तर चांगली झोप लागणार नाही म्हणून मग त्यांनी दूध गरम करून घेतलं. त्याबरोबर 4 बिस्किटं खाल्ली. सगळ्या घरातले दिवे मालवून त्या बेडरूममध्ये आल्या. पलंगावर आडव्या झाल्या. आज त्यांना का कोणास ठाऊक, पण घर रिकामच वाटत होतं. तेच रोजचंच घर. पण आज घर बदलल्यासारखं वाटत होतं. घर खायला उठल्यासारखं वाटत होतं. त्या निर्जीव भिंती अधिकच रुक्ष कोरड्या वाटत होत्या. आज कोणाची तरी सोबत हवीशी वाटत होती. बहिणीला भावाला करावा का फोन? 4 गोष्टी बोलाव्यात का त्यांच्याशी? पण नकोच ते. त्यापेक्षा जुने फोटोचे अल्बम काढावेत. त्या पलंगावरनं उठल्या. कपाटाच्या खालच्या ड्रॉवरमधनं अल्बम काढले. CD प्लेअरवर आपली आवडती सतारीची CD लावली आणि पलंगावर बसून फोटो बघत बसल्या. एक फोटो, त्यामागे कितीतरी आठवणी लहानपणापासूनच्या. कडू गोड बऱ्या वाईट. त्या भूतकाळात सुधाताई हरवून गेल्या. सकाळी रोजच्यासारखी उठायची घाई नव्हती, तरी पण सवयीनं वेळेवर जाग आलीच. सकाळचं फिरणं आज जरा रेंगाळतच झालं. आल्यावर त्या व्हरांड्यातल्या खुर्चीतच कितीतरी वेळ बसून राहिल्या. आज जाऊन चहा वगैरे करून घ्यावा अशी सुधाताईंना इच्छा झालीच नाही. चौकीदार रोजची वर्तमानपत्र देऊन जातो म्हणून सांगायला आला तेव्हा त्या आपल्या विचारातनं जाग्या झाल्या. त्याच्या हातातली वर्तमानपत्र घेतली. हा जातोय म्हणजे 8 वाजले असणार. बापरे,
एवढा वेळ आपण इथे नुसते बसलो होतो. सकाळचे कार्यक्रम आटोपायला हवेत, आता घरात जायला हवं. सुधाताईंचे मनातल्या मनात स्वतःशी संवाद सुरू होते. घरात जाऊन आता बोलणार तरी कोणाशी, पण वेळेवर सगळं आवरायला तर हवंच. दुसरं मन मध्ये चोंबड्यासारखं बोललं, घाई काय आहे आता, आवरू की निवांत, आता कुठे जायचं नाही काही यायचं नाही. हो, पण मग करायचं काय, सारा दिवस काढायचा कसा आता. हा प्रश्न राहणारच की आता कायमचा. कामवाली जना रोजच्या वेळी कामाला येणार, तेव्हा आज तरी लवकर आवरायला हवं. उद्यापासून सांगू तिला उशिरा यायला, पण आज तर घाई करायला हवी. सुधाताईंनी आत येऊन चहा केला. पेपर वाचत आरामात बसून चहा घेतला. मग रोजच्या क्रमानं आंघोळ, पूजा, स्वयंपाक सगळं आवरलं. पण तरी बाईचा पत्ताच नव्हता. बाया येते का नाही आज? बापरे, ही आली नाही तर आता सगळंच काम करायला लागेल. अरे मग बरं आहे की, कामात बराच वेळ निघून जाईल. पण आता कामांची फारशी सवय राहिलेली नाही आहे, नको वाटतं ते करायला. जाऊ दे, शेजारच्या बाईला निरोप द्यायला हवा आता. मनात असा विचार येतोय ना येतोय, तोच जनाबाई येऊन थडकली. आल्या तिने सफाई देऊन टाकली. अहो बाई, तुम्ही आजपासून शाळेत जाणार नव्हता ना, म्हणून जराशी लेटच आली बरं का मी. आता हिला कोणी सांगितलं हे? असं प्रश्नचिन्ह बहुधा सुधाताईंच्या चेहऱ्यावर उमटलं असावं. अहो बाई, मला हे पहिलंच ठाऊक होतं. ती माझ्याची शेजारची शक्की आहे ना तुमच्या शाळेत, तिने सांगितलं होतं मला तुम्ही आता शाळेत जाणार नाही म्हणून. बरं ठीक आहे, रोज अशीच आलीस तरी चालेल वैजी, असं म्हणत गालातल्या गालात हसत ती कामाला लागली. तिला वाटलं होतं तशा बाई रागावलेल्या वगैरे नव्हत्या. तासाभरात भराभरा कामं उरकून ती गेली. एवढा वेळ चालत असलेला पेपर सुधाताईंनी बाजूला ठेवला. आता जेवून घ्यावं म्हणून त्या उठल्या, पण जेवायची त्यांना इच्छाच होत नव्हती. काही करावंसंच वाटत नव्हतं. आता शाळेतली प्रार्थना झाली असेल, आता वर्ग सुरू झाले असतील, आता सारखं त्यांचं मन शाळेतच रेंगाळत होतं. घरात बसायची सवय नसल्यानं घरात खूप कंटाळा आला होता. दिवस कसा अंगावर आल्यासारखा वाटत होता. बापरे, एक दिवस संपता संपत नाही आहे, तर यापुढचे सगळे दिवस आपण काढणार कसे? सारखी शाळेची आठवण येत होती. तो मुलांचा गलबला, प्रार्थनेचा आवाज, टीचर्स रूममधली कलकल सगळं कानात घुमत होतं. आता कुठल्या वर्गावर कोण गेलं असेल? नव्या बाईंनी आपलं नेहमीचं टाइम टेबल बदललं असेल का? त्यांना सगळं नीट जमलं असेल ना? एक न दोन कितीतरी प्रश्न डोक्यात घुमत होते. शाळेच्या आठवणीनं त्या कासावीस झाल्या. काही सुचत नव्हतं, खूप अस्वस्थ वाटत होतं. उठून त्यांनी आधी हॉलच्या सगळ्या खिडक्या, समोरचं दार सताड उघडलं. एकट्यानं जीव घाबरत होता. दिवसभर शाळेत ऑफिसमध्ये सुधाताई एकट्याच बसलेल्या असायच्या, पण कोणाची ना कोणाची ये जा सुरू असायची. भोवती कितीतरी माणसं वावरतायत याची शाश्वती असायची. खरं तर माणसांच्या वावराकडे तेव्हा त्यांचं फारसं लक्ष देखील नसायचं, पण आज या घटकेला जाणवतंय की माणसाची नुसती चाहूलही केवढी आश्वस्त करणारी असते. त्यावेळी कधी जाणवलं नव्हतं, पण आज सुधाताईंना जाणवत होतं की भोवती माणसांचा वावर किती महत्त्वाचा असतो. आज त्या एकट्याच आहेत ही भावनाच किती भयावह आहे. भीती वाटते आज. हे घर तेच नित्याचं आहे, पण आज त्याचा आकार क्षणाक्षणाला वाढतोय का काय? गरज पडेल तेव्हा तशी रूपं बदलणाऱ्या राक्षसासारख्या का वाटतायत आज या भिंती? अंगावर चाल करून आल्यासारख्या. आजसारखी भीती सुधाताईंना यापूर्वी कधीच वाटली नव्हती. कसली आहे ही भीती? एकटेपणाची, वय झाल्याची का मरणाची? त्यांचा जीव थरथरला. या घरात आपण एकटेच मरून पडलो तर काय? मरण कुणाला चुकलं आहे? आणि एकदा मेल्यावर काय? एकटं काय आणि दुखतं काय? काय फरक पडणार आहे?
मरणाला काय घाबरायचं, कधी ना कधी ते येणारच आहे. लगेच आलं तर बरंच आहे की सगळेच प्रश्न मिटतील. आता जगायचं तरी कोणासाठी? 4-5 दिवस असेच गेले, सारखे विचार आणि विचारच. सुधाताईंना ना घरात बरं वाटत होतं, ना घराबाहेर पडावं वाटत होतं. असुरक्षितपणाची, नैराश्याची भावना त्यांच्या मनात ठाण मांडून बसली होती. आठवडा गेला तरी परिस्थिती बदलत नव्हती. चांगले विचार डोक्यात येतच नव्हते आणि आले तरी ते थांबत नव्हते. नको ते विचार मात्र ठाण मांडून बसले होते, ते जाता जात नव्हते. पोटात ढकलायला हवं म्हणून कधीतरी काहीतरी शिजवून घ्यायचं. न चव न खाण्याची इच्छा. रात्रीची झोप तर नीट नव्हतीच, पण दिवसा देखील डोळे मिटायला तयार नसत. त्यामुळे सकाळचं फिरणं बंद झालं होतं. घरातली कामं करायची म्हणून होत होती, गरज म्हणून पोटात अन्न जात होतं. वाचावंसं वाटत नव्हतं का टी व्ही बघावासं वाटत नव्हता. सभोवती माणसं हवीशी वाटत होती, पण 4 चौघात मिसळावं, बोलावं असंही वाटत नव्हतं. रोज येणाऱ्या जनाबाईशी, चौकीदाराशी सुद्धा बोलणं नको वाटत होतं. नेमकं आणि कामापुरतं बोलायचं. फोन वाजायचा तेव्हा अनिच्छेनं त्यावर उत्तरं दिली जायची. काय हे असं काय झालंय आपलं? डोळे जरा मिटले की सगळ्या जुन्या बालपणीच्या, भावा बहिणींच्या, बाबांच्या, आईच्या, जुन्या मैत्रिणीच्या, अजयच्या सगळ्या आठवणींशिवाय आपल्याजवळ कोणीच नाही आहे. आजवर आपणच तर कोणाला जवळ येऊ दिलं नाही. नेहमी सगळ्यांशी अंतर ठेवून वागलो, अगदी भावा बहिणीशी देखील. ते अंतर इतकं वाढलंय हे आत्ता जाणवतंय. ही नात्यातली दरी पार करणं शक्य होईल का? 8 दिवस तेच विचार करून डोकं भणभणायला लागलं. काय चाललंय हे आपलं? वेड लागायची पाळी आली आता. हे काय जगणं आहे? सारखा विचार करून डोकं फुटायची वेळ आली आहे, त्यातून निघत काहीच नाही आहे. हे असलं निरर्थक जीवन जगण्यापेक्षा संपवून टाकावं का स्वतःला? वयाची 60 वर्षे उलटून गेली आहेत, आणखीन किती वर्ष जगायचं आहे कोणास ठाऊक. पण जगणं असं त्रासदायक होणार असेल, मृत्यू येत नाही म्हणून आयुष्य नुसतंच ओढायचं असेल तर काय अर्थ आहे त्या जगण्याला? मृत्यूची वाट बघत असहाय्य जगण्यापेक्षा स्वतःच त्याला सामोरं जावं, हा विचार मनात आला मात्र सुधाताईंना शांत वाटलं. नाहीतरी त्यांच्या मरणानं कोणालाच वाईट वाटणार नव्हतं की दुःख होणार नव्हतं. आता निर्णय झाला होता, पण त्याआधी मृत्यूपत्र करायला हवं होतं. सगळं संस्थांना दान करून टाकायला हवं होतं. सगळं बाकी ठेवायचं तरी कोणासाठी होतं? चला आता जगायचं ते जरा चांगलं जगावं, होता होईल तोवर आनंदात मजेत राहावं. इतक्या दिवसांची आता सुधाताईंना भूक जाणवली. दुपार टळून गेली होती. डब्यातून चिवडा, बिस्किटं प्लेटमध्ये काढून घेऊन त्यांनी मोठा मग भरून कॉफी बनवली. सोफ्यावर बसून त्यांनी TV ऑन केला. कानावर पडणारे माणसांचे आवाजही त्यांना पुरेसे होते. तिथेच सोफ्यावर आडवं होऊन नंतर त्यांनी एक डुलकी घेतली. संध्याकाळी तयार होऊन त्या फिरायला घराबाहेर पडल्या. आज नकळत त्यांची पावलं मंदिराकडे वळाली. ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर तसं घरापासून जरा लांबच होतं, पण छान, प्रशस्त, सुंदर होतं ते मंदिर. मूर्ती देखील फार सुंदर देखण्या होत्या. बघितलं की मन खूप प्रसन्न, शांत होऊन जायचं. 8 दिवसांच्या या घालमेली धड खाणं नाही का झोप नाही, त्यांनी शरीर थकून गेलं. गाभाऱ्यात गर्दी होती, त्यामुळे आज जाऊन दर्शन न घेता तिथूनच त्यांनी हात जोडले. जरा वेळ विसावा घ्यावा म्हणून त्या बाहेर कट्ट्यावर विसावल्या. समोरच्या बाजूच्या बेंचवर बरीच ज्येष्ठ मंडळी गप्पा मारत बसली होती. बहुधा हा त्यांचा रोजचा अड्डा असावा. देवदर्शन करायचं, नंतर गप्पा मारून मन मोकळं करायचं, सुखदुःखाच्या गोष्टींची देवाणघेवाण करायची, मोकळ्या मनानं समाधानानं घरी परत जायचं, हा त्यांचा नित्यक्रम असावा. सुधाताईंच्या कानावर त्यांच्या गप्पा पडत होत्या.
दुर्लक्ष करायचं ठरवूनही त्यांना त्यांच्या गप्पा ऐकाव्याशाही वाटत होत्या. प्रत्येकाची तक्रार, कैफियत, आजारपणाची रड, प्रपंचातले चढ उतार, कौतुक, तक्रारी. त्या गप्पा ऐकण्यात सुधाताई इतक्या गुंगून गेल्या की आत जाऊन देवाचं दर्शन घ्यायचंय, नंतर लवकर घरी परतायचंय हेच विसरून गेल्या. बऱ्याच तक्रारींचा सूर एकच होता, तो म्हणजे शरीर थकलंय, फारसं काम हातून होत नाही, रिकामा वेळ भरपूर असतो, झोपही फारशी येत नाही, तरुण मंडळी आपापल्या कामात व्यवसायात मग्न, मुलं ही शाळा, परीक्षा, अभ्यास, क्लासेस, छंद यातच गुंग. कोणाजवळच म्हाताऱ्यांना द्यायला फारसा वेळ नाही आहे. दिवसातला फारच थोडा वेळ कोणी बोलायला सापडतं. नाही बघायचं ठरवलं तरी कंटाळा येईपर्यंत TV बघायचा, वाचनही फारसं होत नाही, लगेच डोळे दुखायला लागतात. वेळ भरपूर पण काम काही नाही, त्यामुळे डोक्यात फालतू विचार फार येत असतात, त्यांनी मग होते चिडचिड. सतत आपलं मग काही ना काही दुखणं जाणवत राहतं. थोडंही असलं तरी सगळं लक्ष त्या दुखण्यातच एकवटत राहतं. मग कुठले देव आणि कुठला धर्म, सगळं जिथल्या तिथे राहतं. प्रत्येकाला मनापासून काहीतरी करावंसं वाटतंय. निरुपयोगी वस्तूसारखं दुर्लक्षित जीणं कोणालाही नको आहे, पण करणार काय? सगळी सर्वसामान्य माणसं ती आयुष्यभर नाकासमोर स्वतःपुरतं जगलेली. एका सरळ वर्तुळाच्या आतल्या भागात जगायची त्यांची पद्धत, वर्तुळाबाहेर लाग पडावंसं वाटत असलं तरी ते करायची आता त्यांच्यात हिंमत नाही आहे. खरं तर वर्तुळाच्या रेषेवर आता त्यांची मुलं फिरत आहेत. आतून बाहेर पडणारा मार्ग हा मुलांना ओलांडून सापडण्यासारखा आहे, तेवढी हिंमत, ताकद आता उरलेली नाही आहे. मनात इच्छा भरपूर असली तरी आतून बाहेर पडायचा मार्ग दाखवणारा कोणी नाही आहे. थोडा विरंगुळा, बदल, मन मोकळं करण्यासाठीच तर ही मंडळी इथे जमतात. सतत घरात बसूनही कंटाळा येतो. स्वतःच्याही नकळत सुधाताई कुतूहलानं त्यांच्या गप्पा मन लावून ऐकत होत्या. त्यांच्या मनात आलं आपणही आता ह्यांच्यातलेच. वयानं जरा कमी असू कदाचित. या सगळ्यांचा स्वतःचा संसार करून झाला आहे. ते स्वतःच्या घरात मुलाबाळात आहेत, तरी देखील त्यांची काही ना काही दुःख, प्रश्न आहेतच की. त्यातले बरेचसे प्रश्न म्हातारपणातून, रिकामपणातून उद्भवलेले. आपण आता कुठल्याच कामाचे उरले नाही ही भावना फार वाईट असते. त्यातून नैराश्य येणं हे आणखीनच वाईट. तरीही ही माणसं हार न मानता जगतायत. जमेल तशी आपली सुख दुःख वाटतायत. जमेल तसं हसून बोलून घेत आहेत. मग आपणच का हार मानावी? इतकी काही आपली अवस्था वाईट नाही आहे. विरंगुळा शोधायचं ठरवलं तर बरोबर सापडतोच, प्रयत्न मात्र करायलाच हवेत. निराश होऊन, हार मानून अविचार करणं योग्य नाही. ईश्वरानं दिलेलं इतकं सुंदर जीवन संपवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? एवढं सुंदर जग त्यांनी आमच्यासाठी निर्माण केलंय, त्याचा उपभोग घ्यायलाच हवा. का उगाच कुढत आयुष्य जगायचं? का म्हणून ते संपवण्याचा विचार करायचा? खरं तर आत्ता कुठे आपलं स्वतःचं असं आयुष्य हाती आलंय. आजवर ते सवयीनं यंत्रवत चालत आलं होतं, आत्ता कुठे ते स्थिरावलंय. आयुष्यात जे जे करायचं राहून गेलंय ते सगळं आता करून घ्यायचं. स्वतः चांगलं जगावं आणि इतरांनाही जगण्यासाठी मदत करावी. रक्ताचीच माणसं तेवढी आपली असतात का? जरा प्रयत्न केला तर माणसं जोडताही येतील की आपल्याला? विचार करता करता सुधाताईंच्या डोक्यात एक वीजच चमकली. डोक्यात लख्ख प्रकाश पडल्यासारखा वाटला. इथूनच करावी का नवी सुरुवात? या लोकांमध्ये मिसळून यांच्यासाठी काही करता आलं तर करावं. पण आता सगळ्यांची ओळख तर करून घ्यावी. म्हणून सुधाताईंनी समोर बघितलं तर ती सगळी मंडळी निघून गेली होती. दुसरंच कोणी त्या जागेवर बसलं होतं. बाहेर चांगलं अंधारलं होतं. जायलाच हवं आता घरी परत. पोटातले भुकेचे किडेही वळवळताना जाणवले. मंदिरात अजूनही गर्दी होती. मग आत न जाता तिथूनच हात जोडून त्या बाहेर पडल्या.
आता सुधाताईंचं मन शांत झालं होतं. विचारांना एक दिशा मिळाली होती, प्रोत्साहन मिळालं होतं. हार मानून मृत्यूला कवटाळणं हा तर भ्याडपणा. आजवर त्यांनी अनेक प्रसंगांना तोंड दिलंय, मग आत्ताच का असं पळपुट्यासारखं वागायचं? करण्यासारखं जगात खूप आहे. म्हणूनच नकारार्थी विचारांना डोक्यातनं त्यांनी काढून फेकलं. आता कसं छान प्रसन्न हलकं हलकं वाटत होतं. फाटक उघडतानाच रातराणीचा मंद सुगंध दरवळत आला. डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊन त्यांनी तो सुवास भरभरून साठवला. बागेतली फुलं प्रसन्नपणे हसतायत असं त्यांना वाटलं. रस्त्यावरच्या दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळलेली बाग किती सुंदर दिसतीये आज. आजवर हे कधी आपण बघितलंच नव्हतं. किती सुंदर दिसतायत ही अर्धवट उमललेली फुलं. मन कसं प्रसन्न ताजतवानं होऊन गेलंय. त्याच प्रसन्न मनानं सुधाताईंनी दाराचं कुलूप उघडलं. दिवा लावताच घर उजळून निघालं. किती बरं वाटतं नाही आपल्या घरात. निर्जीव वस्तूत देखील आपलेपणा जाणवतो. घराबाहेर पडतानाची आणि आता परतल्यावरची त्यांची मनस्थिती, यात जमीन आसमानाचं अंतर त्यांना स्वतःला जाणवलं. शेजारच्या घरात बहीण भावंडांची रोजची भांडणं, मारामारी, आरडाओरडा सुरू होता. पण आज ते आवाज सुधाताईंच्या कानावर प्रहार करत नव्हते. तर 4 माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, आपण अगदी काही एकटं नाही, याचं त्यांना समाधान वाटत होतं. ते आवाजही त्यांना सुखावत होते. देवाजवळ दिवा लावून त्यांनी उत्साहानं स्वतःसाठी स्वयंपाक केला. पोटभर जेवून बराच वेळ वाचन केलं. आता प्रत्येक गोष्ट करावीशी वाटत होती. रात्री अंथरुणावर पडल्यावर सुधाताईंनी आपण काय काय करू शकतो याचा विचार केला. त्या म्हाताऱ्यांसाठी आपल्याला काय करता येईल यावरही विचार केला. आजवर आपण मुलांसाठी शाळा चालवली, आता आपण या ज्येष्ठांसाठी शाळा चालवली तर एवढं मोठं आपलं घर आहे. माणसांच्या वावरासाठी तेही आपल्यासारखंच आसुसलेलं आहे. तेही मग समाधानानं हसेल. दुपारचा वेळ सगळ्यांनाच मोकळा असतो, ती वेळ बरी. काय करणार पण या शाळेत? काय काय करता येईल? खूप करता येईल की. वाचन करता येईल, वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करता येईल, एकत्र येऊन छोटे छोटे उद्योग करता येतील. प्रत्येकाचंच काहीतरी सुप्त गुण, कला असतात. प्रपंचाचा गाडा ओढताना कधी त्या कलागुणांना संधी मिळते, पण क्वचितच. बहुतेक संधी मिळतच नाही. मुलांचं संसाराचं भागवताना स्वतःच्या बऱ्याच आवडी मागे टाकायला लागतात. त्या रामरगाड्यात आवडीचे छंद तसेच राहून देतात. त्याची खंत मनात असतेच असते. तर जे मनात असूनही करायचं राहून गेलंय ते सगळं त्यांना इथे पूर्ण करता येईल. त्यांच्यामुळे आपल्याला मार्ग सापडला. आता आपण त्यांना वाट दाखवू. त्या वाटेवर चालताना आपल्याला किती आनंद वाटेल, समाधान मिळेल. विचारांचा कल्लोळ आजही होता, पण आज तो सकारात्मक होता. स्वतःच्या कल्पनेवर सुधाताईंना हसू आलं. ज्येष्ठांची शाळा गमतीशीर वाटतं नाही? वेडगळपणाची तर नाही ना ही कल्पना? आणि येणार कोण या शाळेत? कोणी ना कोणी येईलच की. प्रयत्न करायला काय हरकत आहे? चला, ठरलं तर पक्क. उद्या मंदिरात जाऊन भेटायलाच हवं त्या सगळ्यांना. त्यांच्याशी चर्चा करून सारं ठरवायलाच हवं. काहीतरी करायचंच हे ठरवताच सुधाताईंना खूप बरं वाटलं. आता त्यांना घराच्या भिंती अंगावर येणाऱ्या राक्षसासारख्या वाटत नव्हत्या, तर आनंदानं हात पसरून त्यांच्या विचारांचं हसून स्वागत करतायत असं वाटत होतं. कितीतरी दिवसांनी गोळी न घेता सुधाताई गाढ झोपी गेल्या. उद्याचा सूर्योदय त्यांचा स्वतःचा होता. येता प्रत्येक दिवस नवा हुरूप घेऊन येणारा होता. यापुढे नैराश्याच्या अंधाराला थारा मिळणारच नव्हता. आता सगळीकडे फक्त प्रकाश अन प्रकाशच होता.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सौ रेखा खराबे यांची कथा पायव्यातला दगड. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. लाईक तर कराच आणि हाईपसुद्धा करा, जेणेकरून जास्तीत जास्त कथाप्रेमींपर्यंत ही कथा पोहोचण्यात तुमचा हातभार लागेल. श्रोते हो, पुन्हा भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथेसोबत. तोपर्यंत नमस्कार.